बघू शकता सोन्या भाऊचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता आमच्या, तर त्याला थोडेफार छोटे मोठे काम तर केलं नाही काहीच. मी सकाळी गाडी सोडली, तू दिवसभर काय केलं रे? अय दिवसभर काय केलं? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपण आलो एक झणझणीत फन 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 त्याला तो ब्लॉग घेऊन आलेलो आहे, कारण गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. गाडीला टाकला आपण सर्व्हिस सेंटरला, मित्राच्या गॅरेज वरती. तर आता आपल्याला एक काम पण आहे, मला सोन्याकडे पण जायचंय आणि आपला चिकना भास्ता पण आलेला आहे घरी. हाय कर रे, आता बाय कर. तो पण घरी आलेला आहे, दिदी पण घरी आलेले. तर आता आपल्याला जायचं सोन्याकडे, कारण मध्ये पण 1.5 महिन्याखाली आमच्या सोन्याचा ऍक्सिडेंट झाला होता. सो तो आता एकदम ठीक आणि व्यवस्थित आणि सुरळीत आणि चांगला चुंगला आहे. सो त्याच्यामुळे काही विषय नाही. आता मी त्याच्याकडे जाणार आहे, कारण आम्हाला एका ठिकाणी जायचंय. तू काय करतोय रे मध्ये मध्ये? काय करतोय? जेवला का? काय खाल्लं? अजून अजून मित्रांनो, यांनी आज पण भात खाल्ला. मग याला 365 दिवस जरी विचारणार तू काय खाल्लंय, तरी तो 365 दिवस एकच शब्द बोलणार की मी भात खाल्ला. काहीच विषय नाही, त्याने भात खाऊ द्या, त्याचा काही विषय नाही. आपण चांगलं जेवण करू. तो त्याच्यामुळे आता आपल्याला जायचं सोन्याकडे, सोन्याची तब्येत विचारायला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं एका ठिकाणी काम करायलाच म्हणतोय, सॉरी. काय ना, घरी जा, पळ बाग घर पे. सोचतो ते गेलेलं आहे घरी आणि आपण आपलं काम करू. आता चला जाऊ. मी माझ्या मित्राची गाडी आणलेली बघू शकता इथं, कारण माझी गाडी त्याच्या गॅरेजला लावलेली आहे आणि मी आणली त्याची गाडी. हे बघा, हे एक लय शॉर्ट आहे मोठा ह्याचा. एवढं लांब घ्यायला गेला पण. तर मित्रांनो, फायनली मी आलो होतो सोन्याकडं, पण सोन्याने मला आवरायला सांगितलं. आता सोन्या गेला आवरायला आणि आता मला जायचं लक्ष्मी चौकात गॅरेजला, कारण माझ्या मित्रांनी तिथे गॅरेज टाकलंय, नवीनच टाकलंय. आता 4-5 दिवसाखाली त्यांनी उद्घाटन केलंय. तर आपण म्हणलं त्याच्याकडे टाकाव गाडी. मिळाला आमचा सोनभाऊ मारी मंच. आमच्या सोन्याचा ऍक्सिडेंट झाला होता. सोन्या तुम्हाला त्याचा चेहरा दाखवू शकतो, कारण त्याचा चेहरा डॅमेज झाला होता. बघू इकडे या ना, उजेडात जरा बघू शकता. सोन्या भाऊचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता आमच्या, तर त्याला थोडेफार छोटे मोठे घाव ठीक करने पडे. इधर से उसको थोड़ा लगा उसको थोड़ा बहुत ज्यादा. तो आता चलतोय आपण, कारण भरपूर कामधंदे आहेत आम्हाला. मोकळ्या रिकामटेकडे नाही आम्ही, कळलं का? कामधंदेवाले माणसं आहेत. हा आहे रिकामटेकडा, पण मी नाहीये. काम भरपूर आहे. तुम्हाला काय कामधंदे नसतील ते शेजारी येऊन बसू शकता आणि टाइमपास करू शकता. बरोबर का सोन्या? ठेवा. बाय बाय, आम्ही जातो, भेटू आपण थोड्याच वेळात. सोन्याने दिलाय मला धोका गोलीगत, तो काय माझ्यासोबत येत नाहीये. गोलीगत धोका दिलाय सोन्याने मला. सोन्या जाऊ का? बघू शकता भावांनो, यांनी पार गाडीच्या आईला असं ओपन करून ठेवलं सगळं. बघा, पार खोलून ठेवली गाडी. काम तर केलं नाही काहीच. मी सकाळी गाडी सोडली, तू दिवसभर काय केलं रे? अय दिवसभर काय केलं? हा, कुठे गेलता फिरायला? बाहेर. खरं सांग, कुणाकडे गेलता? इकडे बघून बोल. बाहेर गेलतो. खरं सांग. तुला झाल्यावर गेलंच की बेल्ट, सगळं बेल्ट पूर्ण बेल्ट गेलाय. टाक बेल्ट टाक. मग नाचो. फायनली आपण आपली दुधाची गाडी लावलेली आहे सगळ्या नियोजनानुसार. आणि आपली एक गोष्ट सांगायची म्हणलं तर, थांबा, तर आपली भट्टी नाही का, मग ह्याच्यावरची आहे, लाकडाची भट्टी आपली. आपण गॅस लावणं बंद केलेलं आहे सध्या, तर त्यामुळं आपण लाकडाच्या भट्टीवरती जाळ लावतो. अशा प्रकारे कोंबीचे लाकडं आहेत हे. अशा प्रकारे आपण जाळ लावतो आणि दूध तापवतो. तर कुणाला प्यायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता, भारत माता चौक मोस्ट. मित्रांनो, आपलं सोन्या आलेला आहे दुधाच्या गाडीपाशी. बाय जाहिरात, ही आपली दुधाची गाडी आहे. सोन्या आलाय मला भेटायला. सो
आता आम्ही जाणार आहे. कुठं जाणार आहे? आता आम्हाला गावात जायचंय, कारण गावामध्ये थोडं काम आहे, त्याच्यामुळे आम्हाला गावात जायचं. आणि त्याच्यानंतर ना सोन्या भाऊ कुठेतरी घेऊन जाणार आहे मला. कुठे घेऊन जाणार आहे सोन्या तुम्हाला? घरी हवायला पुढे घेऊन त्याच्या घरी घेऊन जाणार मला ठेवायला. फक्त कामासाठीच वापरतात, बाकी काय नाही. चांगल्या कामाला कोण बोलवणार नाही, होय. आम्ही पडल्यावर तर मित्रांनो फायनली आपली गाडी आपल्या हातात आलेली आहे. बघू शकता तुम्ही इथं. थांबा, असं नका बघू. बघू शकता इथं आपली गाडी आहे आणि भाऊने आपल्या या गाडी सर्व्हिसिंग केलेली आहे. आता बघू गाडीची राईड घेऊन की कशी राईड होती तर. आणि कुणाला जर सर्व्हिसिंगला टाकायचं असेल तर भाऊने नवीन इथं दुकान टाकलेलं आहे, तर तुम्ही बिंदास सर्व्हिसिंगला येऊ शकता. लोकेशन आहे लक्ष्मी, कोणतं चौक आहे रे? लक्ष्मी चौक आहे. लक्ष्मी चौकातनं उजव्या हाताला, म्हणजे तुम्ही मोशीवरून आले तर उजव्या हाताला, आणि चिखलीवरून आले तर डाव्या साईडला स्वामी समर्थाचं मठ आहे, तिथे शेजारीच भाऊचं दुकान आहे. बघू शकता इथं दुकानाचं नाव आहे, तर येऊ शकता. आणि बघू आता भाऊने कशी गाडी केलेली आहे, तर तिथे गाडी आहे. आणि भाऊ धन्यवाद. पेमेंट घ्यायला या थोड्या वेळाने, तर जाऊ. पेमेंट दिलेलं नाही, थोड्या वेळाने पेमेंट द्यायचं भाऊला. तो बघू आता गाडीचा रिस्पॉन्स घेऊ आपण कसा आहे, तर त्याच्यानंतर ना भेटू. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मठात. त्या गाडीचं काम वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर सोन्याला घेऊन आलेलो आहे मी स्वामी समर्थांच्या मठात. सोन्याची लई इच्छा होती स्वामी समर्थांच्या मठात जायचं म्हणून. सो आता आम्ही आलेलो आहे स्वामींच्या मठात. तर बघू पुढं काय होतंय. तर तर फायनली मित्रांनो आपले पाय वगैरे पडून झालेले आहे स्वामींच्या. तर सोन्याला घेऊन मी जाणार आहे सोन्याच्या घरी, त्याला सोडणार आहे. त्याच्यानंतर मग मी माझ्या दुधाच्या गाडीवर जाणार आहे. सो पुढचा ब्लॉग बघत राहा. आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भाऊच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. भारत माता की जय. तो ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर करा. आणि परत आपला नेक्स्ट ब्लॉग होणारच आहे. तर फायनली मित्रांनो सोन्याला घरी सोडला. सोन्याला घरी सोडल्याच्या नंतर मी आलो दुधाच्या गाडीवरती. दुधाची गाडी मी आता बंद केलेली आहे माझी. आणि रात्रीचे आत्ता वाजलेत, भाऊ किती वाजले? 2:30 का 2? आत्ता वाजलेत 2:30. सो 2:30 वाजता मी चाललोय घरी मित्रांनो. तो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असाच सपोर्ट करत राहा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.